नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल बिडवे, चंद्रिका हॉस्पिटल, रावणगाव, तालुका दौंड इथून. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेणार आहोत. डायबिटीसचे प्रकार आणि तपासणी कशी करावी. तर डायबिटीस म्हणजे काय? आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाणं. पण याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीस हा प्रामुख्याने लहान वयात दिसतो. शरीर इन्सुलिनचं उत्पादन बंद करतं, त्यामुळे रोज इंजेक्शन घेणं आवश्यक असतं. टाईप 2 डायबिटीस प्रौढांमध्ये सर्वात जास्त दिसतो. यात शरीर इन्सुलिन तयार करतं, पण ते नीट काम करत नाही. आहार, व्यायाम आणि औषधांमुळे नियंत्रण शक्य आहे. जेस्टेशनल डायबिटीस गर्भधारणेदरम्यान होणारा हा डायबिटीस आई आणि बाळ दोघांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, म्हणून वेळेवर तपासणी खूप गरजेची असते. पण मग प्रश्न पडतो, डायबिटीस आहे की नाही हे कसं ओळखायचं? यासाठी काही महत्वाच्या टेस्ट आहेत. उपाशीपोटी रक्तातील साखर, फास्टिंग ब्लड शुगर लेवल. ही टेस्ट सकाळी काही न खाता केली जाते. नॉर्मल रेंज 70 ते 99 मिलीग्रॅम असते. जेवणानंतर 2 तासांनी पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर, जेवण झाल्यानंतर 2 तासांनी साखर मोजली जाते. नॉर्मल रेंज 140 मिलीग्रॅम पेक्षा कमी. HbA1c 3 महिन्यांनी साखरेची सरासरी. ही टेस्ट आपल्याला साखर किती काळ नियंत्रित आहे हे सांगते. नॉर्मल रेंज 5.6% कमी. या टेस्ट वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे, कारण अनेक वेळा डायबिटीसचं काहीही लक्षण नसतं आणि आपल्याला उशिरा कळतं. डायबिटीस लवकर ओळखला गेला तर त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चंद्रिका हॉस्पिटलचं पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. आपलं आरोग्य आपली जबाबदारी. धन्यवाद.